नमस्कार. गुड्डी आलापिनीला सांभाळायला मदत म्हणून एक मुलगी येते घरी. हिंदी भाषक आहे ती. त्या दिवशी एकदा आलापिनी रडत होती, तर मी सुचवलं की तिला काहीतरी दाखव, खेळणं, बाहुली वगैरे. तर ही मला म्हणे की गुडिया नाही चाहिए उसे. ती म्हणाली गुडिया, तर मी ऐकलं बुढिया. म्हटलं ए बाई, बुढिया नको म्हणूस आजीला, सगळा राग माझ्यावर निघायचा. त्यावर तिने सांगितलं गुड्डी गुड्डी बाहुली. आत्ताचं माहिती नाही, पण आमच्या लहानपणी मुलगा आणि मुलगी यात प्रचंड भेदभाव करण्यात येत असे. खेळणी या प्रकारातही. म्हणजे बाहुली ही फक्त मुलींनाच, क्रिकेटची बॅट ही मुलांना, असं काहीचं. माझ्या दोन्ही शेजारी प्रत्येकी 4 अशा 8 मुली होत्या. शिवाय माझी जन्मापासूनची मैत्रीण जयू ती अजून एक. त्यामुळे मला खूप हेवा वाटायचं त्यांचा. किती मस्त बाहुल्या वगैरे मिळतात खेळायला मुलींना, असं वाटायचं. 50-60 वर्षांपूर्वीच्या प्लॅस्टिकच्या साध्या बाहुल्या, ते बार्बी डॉल, अशी भली थोरली मजल मारली आहे आपण. बार्बी म्हणजे तर काय विचारायलाच नको. प्रत्यक्ष माणसाच्या साईजची, जिवंत वाटावी अशी, ते हजारो प्रकार आणि तिच्याबरोबरचं सामान. बाहुलीला झोपवायचं, खाऊ पिऊ घालायचं, यासाठी सगळा संसार मिळतो हल्ली त्या बाहुलीचा. भातुकली नाही म्हणत आहे मी. प्रत्येक बाहुलीचं कस्टमाइज असं बाकीचं सगळं मिळतं. अगदी कंगवा ते कानातले आणि फ्रॉक ते अंतर्वस्त्र. अर्थात कितीही महागड्या आणि नवनवीन बाहुल्या आणल्या असल्या तरी प्रत्येक मुलीची एक अत्यंत आवडती बाहुली असते. मग ती किती जुनी होऊ दे, काही तुटू दे, फुटू दे, त्यांना तीच बाहुली हवी असते. जेवताना, टी व्ही बघताना, झोपताना सतत ती बरोबर हवी. या बाहुली वेडाचा अतिरेक होतानाही मी बघितलेला आहे. मुली किती मोठ्या झाल्या वयाने, तरी ती बाहुली त्यांना हवी असते. किंवा कुठेही कधीही अमुक एक बाहुली बरोबर हवीच, हा हट्ट अगदी दुराग्रह झालेला दिसतो. आजोबांच्या वेळी ठकी असं नाव असे बाहुलीला. नंतर अर्थात आपापली नावं ठेवू लागल्या मुली. आता तर बार्बी तिच्या देश, कार्य आणि अशा विविध प्रकारे ओळखली जाते. झोपवली म्हणजेच आडवी केली की डोळे मिटणारी, पोट दाबलं की रडणारी, खी हसणारी, अशा अनेक प्रकारच्या बाहुल्या मिळतात या जगात. साधी लाकडी, मग कापडी कापूस भरलेली, ते आत्ताची साक्षात जिवंत वाटणारी, आणि अर्थातच अखेरीस ह्युमनॉइड, असं हे बाहुल्यांचं जग. जगात अनेक ठिकाणी बाहुल्यांचं म्युझियमसुद्धा आहे. कळसूत्री बाहुल्या हाही एक बाहुल्यांचा पुरातन काळापासून चालत आलेला प्रकार. रामदास पाध्ये यांनी त्या बाहुल्या महाराष्ट्रात लोकप्रिय केल्या. योगायोग असा की माझ्या सासऱ्यांचं नावही रामदास पाध्ये. त्यामुळे त्यांची मुलगी ही कितीही बुढिया झाली तरी माझीही आवडाबाई राहणार, एवढं मात्र खरं. मिजो असाच एक बाहुली दिवस 2026. गुड्डी म्हटलं की अर्थातच आठवतो जया भादुरीचा त्याच नावाचा हिंदी सिनेमा. सिनेमाच्या सुरुवातीलाच ती शाळेचा युनिफॉर्म घालून शाळेत येते आणि अक्षरशः गुड्डीच वाटते. त्या प्रसंगी शाळेत प्रार्थना सुरू असते. आपल्या भावपूर्ण आणि मधाळ आवाजात अनेक दिवसांनी आपल्याला बोनस देते आहे डॉक्टर सुचेता किंजवडेकर. तीच प्रार्थना, हमको मन की शक्ती देना. नमस्कार.